असंख्य शेतकऱ्यांनी कर्जमाफीची 2 वर्ष वाट पाहिली. असंख्य आंदोलन झाली. कित्येक शेतकऱ्यांनी कर्जाच्या ओझ्यानं आत्महत्या केली. सरकारने निवडणुकीत वचन दिलं होतं, पण ते पूर्ण होण्यासाठी तब्बल 18 महिने लागले. मग मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला आणि 36,000 कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी जाहीर झाली. पण ही कर्जमाफी खरंच सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार का, की यातही काही नियम आहे? काय आहे या योजना? ह्या कर्जमाफीमध्ये तुमचं नाव आहे का? किती कर्जमाफी मिळणार? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज. तुम्ही पाहताय कसं काय. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एक आश्वासन दिलं होतं. शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला जाईल. निवडणूक जिंकली, सरकार स्थापन झालं, मंत्रिमंडळाचे विस्तारही झाले, पण कर्जमाफीचा निर्णय मात्र लांबतच राहिला. एकीकडे हे राजकीय आश्वासन पूर्ण होण्याची वाट पाहत असताना शेतीची आणि शेतमालाच्या भावाची परिस्थिती मात्र भयावह होत गेली. 2024 मध्ये सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनं राज्यातील अनेक जिल्ह्यातील पिकाची नासाडी झाली. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आणखीन कर्जात अडकला गेला. आरबीआयच्या अहवालानुसार 2024 मध्ये महाराष्ट्रात दररोज सरासरी 7 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. वर्षभरात हा आकडा 2,706 वर गेला. देशभरातील अनेक शेतकरी आत्महत्यांपैकी 38% घटना एकट्या महाराष्ट्रात घडल्या. हा आकडा केवळ आकडा नाही, तो एका अपयशाची कहाणी आहे. मार्च 2026 मध्ये झालेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना एक महत्वाची घोषणा केली होती. 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात येईल असं त्यांना सांगितलं. त्यानुसार सरकारनं स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी स्थापना केली. या समितीने 22 एप्रिल रोजी आपला सविस्तर अहवाल सरकारपुढे सोपवला. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा झाल्या आणि अखेर 2 जून 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी मिळाली. योजनेचे अधिकृत नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असे आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून यासाठी सरकारच्या तिजोरीतून 36,585 कोटी रुपये खर्च होणार आहे. या योजनेत 3 मुख्य घटक आहेत. पहिले म्हणजे थेट कर्जमाफी, दुसरा म्हणजे वन टाइम सेटलमेंट आणि तिसरा म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी प्रोत्साहन अनुदान. योजनेचा लाभ कोणाला मिळणार हे समजून घेणं महत्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत अल्पमुदत पीक अर्ज उचललं आणि ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत होते, त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ज्यांचं कर्ज 2 लाख पेक्षा कमी आहे त्यांचा 7-12 संपूर्णपणे कोरा होणार आहे. राज्यात अशा 16 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जमीन धारणेचा कुठलाही निकष यात ठेवण्यात आलेला नाही. ज्याचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना आधी 2 लाखावरील अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. ही रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतरच उर्वरित 2 लाखाची माफी मिळेल. थोडक्यात 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळत नाही, फक्त 2 लाखाची सूट मिळेल. या योजनेत सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तरतूद आहे. ज्यांनी कधीच कर्ज थकवलं नाही, नेहमी वेळेवर भरलं, त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळत नव्हता. पण सरकारने त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान ठेवलं आहे. मात्र हे अनुदान घेण्यासाठी काही अटी लावण्यात आल्या आहेत. सरकारी नोकरदार, इन्कम टॅक्स भरणारे नागरिक, आजी माजी लोकप्रतिनिधी, महिन्याला 25,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन घेणारे, तसेच नोंदणीकृत डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट आणि मोठे व्यावसायिक या सर्वांना हे प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. या निर्णयानं एक मोठा वाद निर्माण झाला. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज थकवलेलं नाही त्यांना 50,000 आणि ज्यांनी थकवलं त्यांना 2 लाख. हे समीकरण नेमकं कोणाच्या फायद्याचं असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर 2 लाखाची मर्यादाही शेतकऱ्यांना अपुरी वाटते. आज शेतीचा खर्च कमालीचा वाढला आहे. बी बियाणं, खत, मजुरी, सिंचन यावर होणारा खर्च 2 लाखापेक्षा कितीतरी जास्त असतो. अनेक शेतकऱ्यांचं थकीत कर्ज 5-10 लाखापर्यंत आहे. त्यांना या योजनेतून फक्त 2 लाखाचा दिलासा मिळणार, बाकीचं कर्ज मात्र तसंच राहणार. मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सध्या राज्यात निवडणूक आचारसंहिता लागून आहे. 18 मे ते 24 जून या कालावधीत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कुठलाही शासन निर्णय काढता येत नाही, लाभार्थीच्या याद्या जाहीर करता येत नाहीत किंवा निधी वाटपाची प्रक्रियाही सुरू करता येत नाही. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजे 24 जून पासून शासन निर्णय म्हणजे GR जाहीर होईल.
लाभार्थीच्या याद्या तयार केल्या जातील आणि जुलैपर्यंत प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच काही गोष्टी तयार ठेवणं खूप गरजेचं आहे। आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या ॲग्रीस्टॅक पोर्टलवर डिजिटल शेती नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे। या दोन्ही गोष्टी पूर्ण नसतील तर लाभार्थी यादीत नाव येण्याची अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनी वेळ न घालवता जवळच्या सेतू सुविधा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी। राज्याच्या तिजोरीवर मात्र या निर्णयाचा मोठा बोजा पडणार आहे। आधी 40,552 कोटीची महसुली तूट अपेक्षित असताना आणि वित्तीय तूट 3% आत ठेवण्याचा आव्हान सरकारपुढे असताना ही 36,000 कोटीची योजना अर्थसंकल्पीय तरतुदीशिवाय जाहीर करण्यात आली आहे। आर्थिक दृष्ट्या हे एक मोठं जोखमीचं पाऊल आहे। याबाबत अर्थतज्ञांचे मतभेद आहेत। मंडळी, वर्षानुवर्षे कर्जाच्या दरीत बुडत राहिलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी निश्चितच एक दिलासा आहे। खरीपाच्या तोंडावर 7-12 कोरा होणार असेल तर बँकेतून नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। पण प्रश्न फक्त कर्जमाफीचा नाही, कर्जमाफी एक वेगळी मलमपट्टी आहे। खरी जखम कुठे आहे हे आपल्याला माहित आहे। शेतमालाला भाव नाही, निसर्गाच्या लहरीपणाविरुद्ध संरक्षण नाही, शेतीतील गुंतवणूक नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलाला भविष्य नाही असं वाटतं। आज 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखाची माफी मिळत असेल, पण उद्या त्यांना पुन्हा कर्ज घ्यावं लागेल, परवा ते पुन्हा थकेल आणि मग पुन्हा निवडणुका येतील, पुन्हा आश्वासन येतील। हे चक्र तोडायचं असेल तर कर्जमाफी हा उपाय नाही, तो फक्त लक्षण आहे। मूळ आजारावर उपचार करायचा असेल तर शेतकऱ्यांना कर्जाशिवाय जगता येईल असं धोरण हवं आहे। तुमच्या मते 2 लाखाची ही मर्यादा पुरेशी आहे का, की सरकारने ती वाढवायला हवी? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय।